नमस्कार, संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदीच मनापासून स्वागत आहे. हे बघा, मस्त इथं कवळी लसलशीत अशी भेंडी घेतलेली आहे. धुवून घेऊन अक्षरशः कॉटनच्या टावेलवर आथरलेली आहे बरं का. आपल्याला तिला कोरडी करून घेतलेली आहे ही पूर्ण भेंडी आणि अशा पद्धतीने चिरून घ्यायची. मैत्रिणी हातावर भेंडी चिरलेली आहे, पाहू शकता, खाली अजिबात ठेवली नाही. त्याच्यासाठी लागणारे हा लसूण बघा असा वाटून घेतलेला आहे, ठेचून, कढीपत्ता आणि इथं भेंडी बी अगदी मस्त अशी चिरून घेतलेली आहे, मिरच्या घेतलेल्या आहेत. मैत्रिणी भेंडी खरंच अक्षरशः आपल्याला खूप वेगळ्या पद्धतीने करायची आणि चवही तिची खूप छान लागते. अजिबात ही भेंडीची भाजी चिकट वगैरे अजिबात होणार नाही. ते आता इथं कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये पाहू शकता तुम्ही तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण टाकली मोहरी छान तडतडली की त्याच्यात कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता हा पूर्ण बारीक चिरून घेतला आहे, पाहू शकता. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे त्याच्यात लसूण, टेचलेला वाटलेला लसूण आहे हा टाकलेला आहे. लसूण टेचून वाटून टाकला की छान अगदी सुगंध लागतो पहा. त्याच्यानंतर लगेच आपल्याला मिरच्या टाकून द्यायच्यात. मिरच्या लसूण हा अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचा. पूर्ण कच्चापणा याचा दूर झाला पाहिजे, पाहू शकता तुम्ही. हे बघा, अशा पद्धतीने अगदी छान असं परतून घ्यायचं. हे म्हणजे काय होतं, पूर्ण कच्चापणा निघून गेला की त्याचा अगदी छान. त्याच्यानंतर पूर्ण एक टॅमॅटो घेतलेला आहे पहा. आता भेंडीच्या भाजीला टॅमॅटो जर टाकला तर चवही खूप छान लागते, अप्रतिम लागते पाहू शकता तुम्ही. आता पूर्णपणे आपल्याला ते हलवून घ्यायचं आहे पहा. अगदी छान असं परतलेलं आहे आणि टॅमॅटो बी पूर्ण असा सॉफ्ट होतो. त्याच्यानंतर आपल्याला मीठ टाकायचं म्हणजे आपला टॅमॅटो अगदी मऊसूत होतो. टॅमॅटोला बी छान चव लागते, पाहू शकता तुम्ही. चला आता हे पूर्ण असं मिक्स करून घेऊया पहा. अगदी चांगल्या पद्धतीने अगदी मस्त असं परतून निघतं. मिरचीला बी सुद्धा मीठ लागतं. मिरची बी छान खायला आपल्याला चविष्ट अशी लागते, पाहू शकता. चला आता हे पूर्ण हलवून घेऊन आपण हे करूया. लगेच भेंडी टाकून घ्यायची पहा. आता ही भेंडी संपूर्ण मी अशी टाकून घेतलेली आहे कढईमध्ये. त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण भेंडी आता खालवर करायची बरं का. पहा, खालवर करून असं 2 मिनटं झाकण ठेवून पुन्हा भेंडी अशी हलवायची पहा. अशा पद्धतीने भेंडी हलवता तुम्हाला अजिबात चिकटपणा दिसत नसेल, एकदम अशी मोकळी वाटते ही भेंडी. मग पहा, आता ही भेंडी आपण एकदा झाकण ठेवल्यानं आता फक्त बारीक गॅस करून ही भेंडी अशीच उघडी ठेवायची. म्हणजे त्याची पूर्ण वाफ गेली की भेंडी आपाप अशी मोकळी व्हायला मदत होते आपली पहा. अक्षरशः मोकळी फडफडीत अशी भेंडी झालेली आहे मैत्रिणी. पहा, तुम्हाला जर आजची ही रेसिपी भेंडीची आवडली तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. आणि अशी भेंडी तुम्ही कधी केली का ना, अजिबात म्हणजे भेंडी अजिबात चिकटत नाही, काय नाही पहा. एकदम मोकळी फडफडी आणि पुन्हा ही भेंडी अशी पांगून ठेवायची पहा. मस्त भेंडी झालेली आहे मैत्रिणी. चला आता मी तुम्हाला ना ताट भरून दाखवते पहा. इथं भेंडी आणि बाजरीची भाकरी अशी गरम गरम. मग सांगा नक्कीच आवडली तर. चला मग, बाय.